कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। आळंदी येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडल्यानं नद्यांचं पावित्र्य जतनासाठी तसेच इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊल भावी पिढीसाठी संदेश देत इंद्रायणी नदी उगम ते संगम प्रदूषण मुक्तीसाठी इंद्रायणी परिक्रमा अंतर्गत घाटावरील इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। यासाठी विविध सेवाभावी संस्था जनजागृतीसह स्वच्छता सेवा कार्य करत आहेत। मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून इंद्रायणी नदीतील जलपर्णी नदीपात्रात बाहेर काढण्याचं काम सुरू असून ते संत गतीने सुरू आहे। अवघ्या 57 दिवसांवर आळंदीतून पंढरीस लाखो भाविक वारकरी यांच्या उपस्थितीमध्ये माऊलीचं पालखी सोहळ्याचं प्रस्थान 29 जूनला आळंदी मंदिरातून होणार आहे। येथील इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याचे उपाययोजनेस गती देऊन भाविकांचं श्रद्धास्थान स्वच्छ तसेच प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी राहावी यासाठी प्राधान्याने कामकाज करण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन आळंदी नगर परिषद आणि नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समितीसह विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने केलं जातं। रांजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे यांच्या मार्गदर्शनात देहू येथे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, आळंदी ग्रामस्थ सहभागी होत असतात। आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा येथे जलपर्णी पुढे ढकलण्याचं काम सुरू असून पुढील पात्रात जलपर्णी साचलेली आहे। मागील वर्षीची जलपर्णी कुजून कचऱ्याचा ढीग इंद्रायणी नदी पात्रात तसाच पडून असून कचरा आणि राळा रपता यामुळे नदीचं पात्र उथळ झालंय। पूर्वीप्रमाणे नदीचं पात्र खोल आणि पाणीयुक्त राहावं यासाठी नदीचे किनारे स्वच्छ करून नदी पात्रातील राडारोडा, गाळ, कचरा काढण्याच्या कामास गती देण्याची आवश्यकता आहे। आळंदी येथील स्मशानभूमी समोरील इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासह परिसरातील असलेले कचऱ्याचं साम्राज्य दूर करण्याची मागणी प्रवासी भाविक व्यक्त करतात। उगम ते संगम इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी असून अधिगतीनं काम करण्याची गरज भाविकांनी व्यक्त केली आहे। डुडुळगाव परिसरात पुढील काही दिवस काम करण्यात येणार आहे। त्यानंतर चिंबळी बंधारा, केळगाव, आळंदी बंधारा नदीघाटावर जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे। मात्र पावसाळा आणि आळंदी येथील पालखी सोहळ्याचं प्रस्थान याचा विचार करून पालखी सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ, जलपर्णी मुक्त आणि इंद्रायणी नदीवरील पुलाचे आळंदी असलेले दुतर्फा सबवे वारकरी भाविक नागरिकांना सुरक्षित ये-जा करण्यास स्वच्छता, देखभाल, दुरुस्ती करून वापर योग्य ठेवण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंडरे पाटील यांनी केली आहे। प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदीसाठी काम करण्यासाठी नदी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केलं आहे। या संदर्भात आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, पालखी सोहळा आणि येणारा पावसाळा या दृष्टीने विविध नागरी सेवा सुविधांच्या कामास सुरुवात केली असून संबंधित विभाग प्रमुख यांना प्राधान्याने कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिले असल्याचं मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितलंय। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार,